प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी गरम पॅनमध्ये 1 वाटी तूप टाकायचं, त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा, चांगला असा परतून घ्यायचा. त्यामध्ये 1 केळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं, विरघळवायचं आपल्याला त्या रव्यामध्ये आणि मग नंतर ना त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून जरा परतून घ्यायचं आहे. मग हे मिश्रण जेव्हा तयार होईल ना गरम करून झाल्यावर यामध्ये गरम दूध टाकायचं आहे. 3 वाटी गरम दूध रव्याच्या मापाच्या वाटीनेच टाका आणि त्यामध्ये आपल्याला फक्त काही न टाकता फक्त हे ढवळायचं आहे. ढवळून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण बाजूला करा आणि मग नंतर पुन्हा एकदा ढवळून घ्या. एवढं सगळं करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर टाका आणि थोडीशी वेलची पूड टाकून ढवळून घ्या आणि मग थोड्या वेळासाठी 2-5 मिनिटांसाठी झाकण ठेवा आणि मग त्यानंतर हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला हा प्रसादाचा शिरा एका बशीमध्ये काढून घ्यायचा आहे. चला तर मग बशीमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.